नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत किचन अँड होम रिलेटेड काही ऑर्गनायझेशन आयडियाज शेअर करणार आहे, जी नक्कीच तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाइज करण्यात हेल्प करेल। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्या घरातली एखादी वस्तू जर व्यवस्थित ऑर्गनाइज केलेली नसेल तर ती वेळेवर मिळत नाही। उदाहरणार्थ आपलं कपाट बघू शकता, माझ्या कपाटाची हालत किती खराब झालेली आहे। आता एखादी ड्रेस जरी मला घालायचा असेल तर तो ड्रेस वेळेवर मिळणारच नाही। पूर्ण कपाटातले कपडे विस्कटलेले आहे। बरेचदा तुमच्या कपाटाची हालत देखील अशीच होत असेल ना, आणि वेळेवर कुठलाही ड्रेस तुम्हाला हवा असेल तर तो मिळत नाही। तर त्यासाठी कपाटाला नेहमी ऑर्गनाइज करून ठेवणे खूप गरजेचे आहे। आजकाल ना त्यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर्स देखील मार्केटमध्ये मिळतात, पण बरेचदा ते खूप महागडे असतात हे प्रत्येकालाच माहिती आहे। आणि संपूर्ण कपाटासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर घेणे हे देखील पॉसिबल नसतं। तर जवळजवळ 2 ते 3 वर्ष आधी हे ऑर्गनायझर मी ऑनलाईन मागवलेले आहे। तुम्ही बघू शकता याची क्वालिटी काही खूप स्ट्रॉंग नाही आहे, पण दिसायला आजही नवीन दिसतात। कारण आपण त्या वस्तूला कसं मेंटेन करतो यावर देखील डिपेंड असतं की ती वस्तू किती काळ टिकेल। तर कमीत कमी पैशात कपाटाला ऑर्गनाइज करण्यासाठी मी घरच्या घरी सुंदर सुंदर ऑर्गनायझर बनवलेले आहे। त्यासाठी आपल्याला कुठलाही मजबूत कार्डबोर्ड बॉक्स घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता माझ्याकडे जे बॉक्सेस आहेत त्याची क्वालिटी खूप छान आहे। बरेचदा आपण कुठल्याही वस्तू पार्सल म्हणून वगैरे मागवत असतो, त्याचे कार्डबोर्ड बॉक्स प्रत्येकाच्याच घरी असतात। तर मी काय करायचं, त्याचं वरचे जे झाकण असतात ना ते पहिले कट करून घेतले आणि वरचा एरिया जे मास्किंग टेप असतं ना त्याने व्यवस्थित पॅक करून घेतला। त्यानंतर आपल्याकडे कुठलेही जुने कपडे असेल, जसं आता माझ्याकडे काही जीन्सचे पॅन्ट आहे आणि जुनी एक बेडशीट ठेवलेली होती, तर ती बेडशीट आतल्या साईडला व्यवस्थित मी ग्लूगनच्या हेल्पने स्टिक करून घेतली आणि वरच्या साईडला जीन्सचा कपडा स्टिक केलेला आहे। व दिसायला आणखी सुंदर दिसावं त्यासाठी माझ्याकडे जीही लेस उपलब्ध होती ती लेस त्याच्या कॉर्नरला चिपकवलेली आहे। व बघू शकता घरच्या घरी अगदी सुंदर असे ऑर्गनायझर आपले रेडी झालेले आहे। याचा उपयोग मी माझ्या कपाटाला ऑर्गनाइज करण्यासाठी करणार आहे, पण याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी देखील करू शकता। आता बरेच जण म्हणतात की कार्डबोर्ड बॉक्स वापरले तर कॉकरोचेसची वगैरे भीती असते, पण जर का तुम्ही त्या कार्डबोर्ड बॉक्सला व्यवस्थित एखाद्या कपड्याने रॅप करत असाल तर कार्डबोर्ड बॉक्स तर दिसणारच नाही। आजकाल जे मार्केटमध्ये देखील ऑर्गनायझर मिळतात ते देखील कार्डबोर्ड बॉक्सनेच बनलेले असतात, फक्त त्यावर एक सुंदरसा कपडा रॅप केलेला असतो। त्यामुळे बरेच जणांना कळत नाही की ते ऑर्गनायझर कार्डबोर्ड बॉक्सपासूनच बनलेले आहे। आणि आता मी माझं कपाट ऑर्गनाइज केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते। बघू शकता आता कपाट दिसायला किती सुंदर दिसत आहे, किती व्यवस्थित ऑर्गनाइज दिसत आहे। आता मला कुठलीही वस्तू यातून ॲक्सेस जरी करायची असेल तर ती वेळेवर मिळेल। मी काय केलं की एका ऑर्गनायझरमध्ये माझ्या जेवढ्या काही कुर्त्या होत्या त्या ऑर्गनाइज केलेल्या आहे, एका ऑर्गनायझरमध्ये माझे वन पीस ऑर्गनाइज केले आहे, एका ऑर्गनायझरमध्ये माझ्या जेवढ्या काही स्कर्ट्स आहे, एका ऑर्गनायझरमध्ये माझे टी शर्ट्स, एका ऑर्गनायझरमध्ये माझे जेवढे काही पर्स आहेत ते ऑर्गनाइज केलेले आहे। असं जर तुम्ही तुमचं कपाट ऑर्गनाइज करून ठेवलं तर आपल्याला माहिती असते की कोणत्या कप्प्यामध्ये कुठली वस्तू ऑर्गनाइज केलेली आहे। या व्यतिरिक्त कपडे एकमेकात मिक्स होत नाही, या व्यतिरिक्त कपाट ही वेल ऑर्गनाइज दिसतं। माझे जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहितीच असेल की माझं जे किचन आहे ते ओपन किचन आहे। जर मी ते व्यवस्थित क्लीन करून नाही ठेवलं तर लिव्हिंग रूममध्ये जे काही गेस्ट बसलेले असेल त्यांना तो पसारा डायरेक्टली दिसतो। त्यामुळे माझा नेहमीच प्रयत्न असतो की माझं किचन हे नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज दिसावं। त्यासाठी नेहमी वेगवेगळे DIY देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते, कारण माझं नवीन घर आहे आणि प्रत्येक वस्तू आता घेणे हे देखील पॉसिबल नाही। त्यामुळे मी इम्पॉर्टंट वस्तू घेत असते आणि ज्या वस्तू मला DIY करायला आवडतात त्या वस्तू DIY करत असते। तर बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या ओट्यावर अशा प्रकारचा एक पेन डब्बा ठेवलेला आहे, ज्याचा उपयोग मी ॲज अ डस्टबिन करत आहे। तर ही माझी ओल्या कचऱ्याची डस्टबिन आहे। रोजचा जो ओला कचरा आहे तो मी एका प्लास्टिकमध्ये जमा करत असते आणि जेव्हा सुका कचरा फेकते त्यावेळेस यातलं प्लास्टिक देखील काढून फेकत असते। पण हा पेनचा डब्बा दिसायला खूप घाण दिसत होता, त्यामुळे मी तुमच्यासोबत यासोबत एक DIY केला आहे आणि ते शेअर करणार आहे। पहिले तर मी या डब्याला व्हाईट कलरने व्यवस्थित पेंट करून घेतले। इथे मी ॲक्रेलिकचा व्हाईट कलर यूज केलेला आहे। त्यानंतर माझ्याकडे काही हे डेकोपेज पेपर होते, तर याचाच उपयोग करून मी एक सुंदरशी डस्टबिन रेडी करणार आहे। बरेच जणांना पेंटिंग वगैरे करता येत नाही, त्यांच्यासाठी हा खूप सुंदरसा ऑप्शन आहे। तर यामध्ये काय करायचं आहे की यासाठी एक मॉचपॉच नावाचा ग्लू मिळतो आणि तो ग्लू नसेल तर तुम्ही फेविकॉलचा देखील उपयोग करू शकता। फक्त आपल्याला फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि सर्वात प्रथम तो जो ग्लू असतो ना तो डब्यावर ब्रशच्या हेल्पने व्यवस्थित फैलवून घ्यायचा आहे।
त्यानंतर जेवढा आपला डब्याचा साईज वगैरे असतो त्यानुसार या डेकोपेज पेपरला कट करून घ्यायचा आहे आणि त्याचा जो वरचा कवर असतो तो काढायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि हळूहळू आपल्याला हा डेकोपेज पेपर त्या ग्लूवर स्टिक करून घ्यायचा आहे। इथे बघा आता हा जो बॉक्स आहे तो व्यवस्थित या पेपरने रॅप झालेला आहे। त्यानंतर आणखी एक ग्लूची लेयर आपल्याला यावर व्यवस्थित फैलवून घ्यायची आहे। आता दिसायला तुम्हाला हे थोडंसं ट्रान्सपरंट दिसत आहे, पण सुकल्यानंतर हा डब्बा दिसायला खूप छान दिसतो। वाटतच नाही की यावर आपण एखादी पेपर स्टिक केलेला आहे। अगदी मार्केटसारखा एक डिझायनर प्रिंटेड डब्बा हा दिसतो। तर आता मी याला एक दिवस सुकू देणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर या बॉक्सला तुम्ही वाटेल तर वॉर्निश करू शकता, कारण आपण याला पाण्याच्या ठिकाणी यूज करत आहोत। फर्स्ट टाइमच असा DIY मी पाण्याच्या ठिकाणी यूज करणार आहे, कारण याबद्दलचे मी भरपूरसे व्हिडिओज बघितले होते की डेकोपेज पेपर वॉर्निश केल्यानंतर पाण्याच्या ठिकाणी यूज करू शकतो किंवा डिटर्जंटने देखील वॉश करू शकतो। पण मी असा काही DIY पाण्याच्या ठिकाणी फर्स्ट टाइमच ट्राय केला आहे, त्यामुळे हे पाण्याने खराब होणार की चांगलंच राहणार हे मी तुम्हाला काही दिवसानंतर सांगू शकते। पण बघू शकता घरच्या घरी आपला सुंदरसा डस्टबिन रेडी झालेला आहे। आता जो सिंक एरिया आहे तो दिसायला छान दिसत आहे। मैत्रिणींनो, बरेचदा आपल्या किचनचे जे फर्निचर असतात किंवा टेबल वगैरे असतात त्याच्यावर स्क्रॅचेस गेले तर आपण टेबलचे जे स्क्रॅचेस असतो तो टेबल क्लॉथने टाकण्याचा प्रयत्न करतो। पण माझे जे किचनचे कॅबिनेट्स आहे ते व्हाईट आहे आणि वरच्या भागाला स्क्रॅचेस गेले आहे। तर जेव्हा मी हे घर घेतलं तेव्हा ते स्क्रॅचेस ऑलरेडीच गेले होते आणि किचनमध्ये जेव्हाही मी एंटर करते तर ते स्क्रॅचेस डायरेक्टली दिसून येतात। दिसायला घाण दिसतात, तुम्हाला व्हिडिओत जरी व्यवस्थित दिसले नसेल पण ओरिजिनली ते खूप जास्त दिसतात। तर त्यासाठीच मी असा एक वॉल डेकोर मागवलेला आहे। तसं तर हा हँगिंग वॉल डेकोर आहे, याला तुम्ही हँग देखील करू शकता। पण मी काय केलं की याची जी दोरी होती ती काढून घेतली आणि मागच्या साईडला 2 डबल टेप स्टिक केलेले आहे आणि त्याच्या मदतीने हे जे वॉल डेकोर आहे ते मी त्या स्क्रॅचेसवर स्टिक करणार आहे। आता बघू शकता की स्क्रॅचेस देखील लपल्या गेले, या व्यतिरिक्त किचन दिसायलाही सुंदर दिसेल। तर तुमच्या किचनमध्ये देखील कुठल्या फर्निचरला असे स्क्रॅचेस वगैरे गेले असेल किंवा भिंतीच्या एखाद्या भागाचा पोपळा वगैरे निघाला असेल तर तुम्ही अशा प्रकारचे वॉल डेकोर त्यावर चिपकवू शकता आणि ती जागा झाकू शकता। बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा आपण वॉशिंग मशीनमध्ये कपडे वॉश करतो तर स्पेशली जे डार्क कपडे असतात त्यावर अशा प्रकारचे छोटे छोटे धागे दोरे व्हाईट कलरचे लागलेले दिसतात। स्पेशली जे ब्लॅक कपडे असतात ना त्यावर हे धागे दोरे दिसून येतात, कारण त्याचा कलर डार्क असतो। तर त्यासाठीच आपल्याला महिन्यातून किंवा 2-3 महिन्यातून जे वॉशिंग मशीनचं टब असते ना त्याला क्लिनिंगची गरज असते। तर बरेच दिवसापासून वॉशिंग मशीनचं इकोटब क्लिनिंग मी लावलेलं नव्हतं, तर त्यासाठीच मी एक ऑनलाईन पावडर मागवलेली आहे। ही सॅमसंगची पावडर आहे, कारण माझी जी मशीन आहे ती सॅमसंगची आहे, त्यामुळे मी सॅमसंगचंच हे इकोटब क्लिनिंगचं पावडर मागवलेलं आहे। यात मला 10 पाउचेस मिळालेले आहे आणि एक पाउच आपल्याला थोडंसं टबमध्ये त्याचबरोबर जे वॉशिंग मशीनचं डिटर्जंट बास्केट असतं ना त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक ऑप्शन असतो इकोटब क्लिनिंगचा, तो लावायचा आहे। तर बरेच जणांकडे वॉशिंग मशीन असेल तर काही लोकांना माहीत देखील असेल आणि काही जणांना माहिती नसेल, याच कारणाने ही आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केली। तर तुम्ही देखील तुमच्या मशीनमधले जर कपडे व्यवस्थित वॉश होऊन येत नसेल तर ही प्रोसेस एकदा नक्की ट्राय करा, कारण वॉशिंग मशीन जास्त काळ टिकवायची असेल तर त्याला मेंटेन करणे खूप गरजेचे असते। मला ना घरात रिअल प्लांट्सच ठेवायला आवडतात। तुम्ही बघितलं असेल माझ्या घराच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये छोटं मोठं झाड ठेवलेलं आहे, त्यामुळे घरात ना एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि घर अगदी दिसायला छान दिसतं। पण काही दिवसाआधी माझ्या मिस्टरांनी हे एक युनिकचं प्रोडक्ट मागवलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे एक आर्टिफिशियल झाड आहे जे मी माझ्या टी टेबलवर ठेवलेलं आहे। तर आता तुम्हाला असं वाटत असेल हे एक आर्टिफिशियल झाड आहे, पहिले तर मलाही वाटलं की हे आर्टिफिशियलच झाड आहे, पण बघू शकता याची जी पान आहे ती खिचली की अलग होतात। याला मॅग्नेट लागलेलं आहे आणि असं तुम्ही टच जरी केलं तरी ते पान त्या झाडाला जाऊन स्टिक होतात। तर हे एक आर्टिफिशियल प्लांट नसून हे टी कोस्टर आहे। बरेचदा आपण काय करतो की टी टेबलवर वगैरे चहा वगैरे पितो, तर चहाचे जे डाग असतात ते आपल्या टेबलवर उमटतात, त्यामुळे टेबलही खराब होतो आणि बरेचदा घाई गडबडीत आपण ते डाग पुसतही नाही आणि मग ते तिथेच सुकले जातात। तर त्यासाठीच हा एक मस्त टी कोस्टर मागवलेला आहे। कुठलीही लिक्विडी वस्तू जर तुम्हाला टेबलवर यूज करायची आहे तर तुम्ही तिथल्या तिथे या टी कोस्टरचा यूज करून या टेबलला प्रोटेक्ट करू शकता। म्हणूनच ही वस्तू मला युजफुल वाटली, त्यामुळेच तुमच्यासोबत शेअर केली। ही
होती काही होम अँड किचन ऑर्गनायझेशन आयडिया ज्याचा उपयोग करून तुम्ही आपल्या घराला खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करू शकता. मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका.